साथ दिलेली आहे. काय गणित असेल? मी यापूर्वी सांगितलं होतं मी आघाडीचा होतो आहे. आता 2-3 दिवसापासून ज्या काही माझ्यावर एक ते वाचाळ तोंडाळ बाई ज्या काही माझ्यावर स्तुतीसुमनं उधळत आहेत किंवा माझ्यावर शंका कुशंका माझ्याकडून काही अपेक्षा करतायत, त्या अर्थी कधी कधी असं वाटतं का राजकारणातून पॉज घ्यावा. पण माझी भूमिका काय हे माझे वडील आल्याच्या नंतर संध्याकाळी आपल्या सगळ्या मीडियाच्या समोर नक्की सांगेन. वडिलांची काही चर्चा झाली आता काल त्यांनी व्हिडिओ पण एक जारी केला होता. हो, वडिलांची चर्चा झाली. वडील म्हणाले का सोयाबीन पेरलंय का, कापूस लावलाय का, पाऊस चांगला झालाय नांदेडला, 1-2 पाऊस आमच्याकडे जास्त आहेत, ही चर्चा झाली. राजकीय चर्चा विचारतो मी. हे राजकीय चर्चा अजून मी तरी नाही केलेली. शेतकरी माणूस आहे, त्यामुळे माझ्यासोबत संपर्क झाल्याबरोबर पहिली ही शेतीची चर्चा झाली. बाकी जी काही राजकीय चर्चा आहे त्या सगळ्या गोष्टी आज संध्याकाळी आल्यानं पाहूया ना, त्यांच्याबरोबर चर्चा. साहेब येणार आहेत आज. हो, आज संध्याकाळी येणार आहेत. जंगी स्वागत आहे आज. हो, नाही मी सुद्धा स्वागताची तयारी केली आहे त्यांच्यासाठी. बघूया, मला काही लोकांनी ज्या अपेक्षा केल्या होत्या ना का बुटं मारा, चप्पल मारा, पिंडदान करा, त्यासाठी एक विशेष स्वागत ठेवलं आहे माझ्या वडिलांचं. त्यामुळे आपण संध्याकाळी पाहू शकतो. कुठं ठेवले नांदेडला हात घालून? नाही, एअरपोर्टला ठेवणार. आल्याबरोबर त्यांचं माझ्या पद्धतीने एका मुलाने वडिलाचं स्वागत कसं केलं पाहिजे महाराष्ट्राला दाखवलं. बरं, बांगार मोठा फौजफाटा घेऊन येते. हा, येतील बांगर साहेब. म्हणजे हे विभक्त होण्याच्या आधीची जरा गोष्ट सांगायला झालं तर मित्रता आहेत, पण पूर्वाश्रमीचे फारच चांगले ऋणानुबंध होते आमचे त्यांचे. निवडणुकीचा काय असेल निकाल विधान परिषदेचा? मी सांगितलं ना आपल्याला. माझ्या काही तुम्हाला शंका वाटते का माझ्या चेहऱ्यावर? नाही, ते ऑपरेशन टायगरमुळं कुठंतरी मतं फुटलीत वगैरे असं काही नसते. असं काही नसतं आणि मला नाही वाटत असं काही परिणाम झाला असावा. मी आपल्याला पहिलेच सांगितलं होतं, माझा सराव फार चांगला झाला होता. त्याच्यामुळे परीक्षेचं बर्डन ऐन टाईमवर कुठलं तरी एखादं क्वेश्चन सिलेबसच्या बाहेर आलं तर आपण अख्खं पुस्तक वाचून काढलेलं होतं, त्यामुळे असं काही फरक पडत नाही. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.